4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3. इथून क्रॉस बॅटचा जरूर उपयोग करण्याचा प्रयत्न केला भालचंद्र पाटील. अर्थातच बाल्या त्या ठिकाणी पुढे सरसावता. शॉट थर्डमॅनला आहेत लेग बाईचा इशारा राम पाटोळे सरांकडून. मुन्ना पडांसर एका साईडला ऑन फील्ड आपण पाहत आहेत. अतिशय चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ पुढे जाताना आपण पाहू शकणार आहोत याकडे लक्ष वेधित राहणार आहे. ऑन साइडला पुलच्या फटक्यात का माझ्या माथ्यावर का माझ्या डोक्यावर मात्र ऑरेंज कॅप आहे हे दर्शवत असताना रन मशीन जयेंद्रच्या बॅट मधून एक क्लास क्वालिटी दर्जाचा षटकार. 6 धावा. क्रिकेट मध्ये याच्या धुवागार बॅटिंग ना केलाय जलवा दुनियेमध्ये. असा जलवा दुनियेमध्ये कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमीच्या हृदयामध्ये. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. कृष्णा लक्ष्मण सातपुते याच मैदानावर 2017 मध्ये आपण पाहिलं होतं. अतिशय सुंदर खेळ करून केला होता आणि त्याचा पदस्पर्श याच मैदानात लाभलं गेलं होतं. जगदीशजी जाधव साहेब गुंदावे मी यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आणि त्याचप्रमाणे रुपेशजी बुंबाडे नांगरमोडी मी यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. लेग बाईचा इशारा पंचांकडे दाद हलकीशी अपील जरूर केली गेली होती परंतु इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. लगातार 3 षटकार जर येत आहेत जयेंद्र गोवारी यांच्या बॅट मधून तर रोहित भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. यावेळेला ऑन साइडला हा झेल खूप महत्वपूर्ण आणि कॅच ड्रॉप. ऋतिक जाधव सारख्या खेळाडूकडून अशी चूक होणं म्हणजेच येणाऱ्या चेंडूंमध्ये जयेंद्र गुवारी कर्दन काय ठरेल का याकडे लक्ष असणार आहे. बालाजी नेटवर्कचे प्रोप्रायटर संघ मालक संजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. विलास अंधेर एका साईडला आपण पाहत आहेत. सोहेलचा हा बॉल. या वेळेला मात्र हा झेल. पुन्हा एकदा ती चूक. वैभव आता मात्र ही चूक करताना पहिली चूक केली ऋतिक जाधवने आणि दुसरी चूक या वेळेला वैभव. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. हे मात्र सांगण्याची गरज नाहीये परंतु इथे कॉन्सन्ट्रेशन थोडंसं खचलं गेलंय कारण महत्वपूर्ण लढत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 13 रन्स. अप्रतिम ऑन द टोस. वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला खेळलं गेलंय. सरळ चेंडूला फेकून दिले. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मॅग्निफिसंट टायमिंग. चौकार. 4 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. सुमित गायकवाड यांचं हे फेवरेट सॉन्ग आहे. यावेळेला आपण पाहताय 4 बॉलचा खेळ झालाय. ऑन द टोस खेळला होता. खूप चांगलं फुटवर्क होतं. ऑन साइडला चेंडूला सुरेख पद्धतीने मात्र जरूर खेळले गेले. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 18 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा उचलताना आतापर्यंत जयेंद्र गुवारी आपण पाहत आहेत. विलास अंधेर त्याला सुरेख साथ देतोय परंतु कॉन्फिडेंटली आतापर्यंत ती बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अचित पाटीलला बीट करत चेंडू निघून जाईल. प्रदीपजी पाटील, नितीनजी वजे, अमरजी पाटील यांच्या स्वागताकरिता चौकार. 4. ढोंगरे मला अरे पाहिजे तेवढ्या दिली नदीच्या तुला
थँक्यू. कृपया करून विनोद तांडेल, बॉल आला असेल तर त्या ठिकाणी लहान मुलांनी बॉल आणलेला आहे. विनोद तांडेल, बॉल त्या ठिकाणी आहे लहान मुलांकडे, जरा तो जमा करायला सांगा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 22 या धावसंख्येवर. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. तिसरं षटक पर्पल कॅपचा हकदार ऋतिक जाधव, 15 विकेट त्याच्या नावावर आहेत. या लीग फॉर्मॅट मध्ये दुक्टन प्रीमियर लीग मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं स्वागत. ऑन साइडला हुकच्या फटक्यात पर्पल कॅप वर्सेस ऑरेंज कॅप, आणि काय जबरदस्त रन मशीन. हे पट्टी मात्र ही आपल्या नावावर करत असताना आपण पाहू शकतात. अर्थातच प्रेमात पडलेले आहेत इंद्र गुवारीच्या. 175 धावा आतापर्यंत या लीग फॉर्मॅट मध्ये डीपीएल मध्ये पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळला जातो. अचित पाटील पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल वर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 27 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 मजबूत स्थितीमध्ये आहे स्वरांगी वॉरियर्स. ही टीम आपण पाहतायत. देवानंद वजे साहेब यांचा संघ पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, यष्ट्यांच्या वरून चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये, संजय यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. तर एका साईडला भालचंद्र पाटील भालेवामा यांची टीम आपण पाहू शकतायत, चामुंडा वॉरियर्स. संघाची धावसंख्या 27. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 बॉलचा खेळ झालाय. यावेळेला परफेक्ट यॉर्कर कसा असावा, परिपूर्ण ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाला, आणि इथून जर आपण पाहू शकता सरळ चेंडू विसावला जातोय. खूप चांगली गोलंदाजी. का माझ्या माथ्यावर आणि का मी हकदार या सिरीज मध्ये आहे. अर्थातच या लीग फॉर्मॅट मध्ये माझ्या माथ्यावर पर्पल कॅप का आहे याचं ताजं उदाहरण की माझ्याकडे सुंदर लेंथ अँड लाईन आहे. सुंदर लेंथ अँड लाईनचा राजा. ऑन साइडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळेल. अचित पाटील थोडीशी घाई करतायत. आराम के साथ मात्र चेंडूवर येत नाहीयेत, आणि त्याचा नतीजा मात्र 2 धावांवर आपल्याला पाहायला मिळतोय. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. सचिन माळी आम्हाला दर्शवत आहेत की 29 वर जाऊन पोहोचले गेली. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत या दुपारच्या सत्रामध्ये, त्या सर्व आमच्या लाडक्या श्रोत्यांचं करूया दुक्टन प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून सीझन 6 मध्ये हार्दिक स्वागत. काही पे निगाह आहे, काही पे निशाणा करण्याचा प्रयत्न केला, चेंडूला स्टॉप केलं भालचंद्र पाटील यांनी. लेग बाईचा इशारा देत असताना राम पाटोळे सरांकडून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 30 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीने स्वरांगी वॉरियर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. 30 वर जाऊन पोहोचली. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 12, आणि या षटकात जर आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ, 30 रन स्कोर कार्डवर आपण पाहतायत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू, वेलकम बॅक. धन्यवाद प्रवीण. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. अचितचा पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतायत. या लीग फॉर्मॅट मध्ये सुचित पाटीलने मात्र आपण पाहू शकताय थोडस गोलंदाजीचं जे आपण पाहू शकाल प्रदर्शन आहे तो थोडस खराब पाहायला मिळालं होते. कधी कधी खराब कामगिरी होते.
परंतु झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. नो बॉलचा इशारा आला, फ्रीजचा सिग्नल मिळतोय. जयेंद्र सारख्या खेळाडूला मात्र फ्रीजचा बॉल यावेळेला कसा हाताळेल याकडे लक्ष आहे. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने ऋतिक जाधव चेंडूवर येत आहेत आणि ऐन वेळेला ऋतिक जाधव काहीच करू शकणार नाही आहेत. याला म्हणतात नशिबाचा चौकार. फ्रीजच्या बॉलवर 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 36 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. 36 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. इथून मात्र ही लेंथ खूप सुंदर पाहायला मिळते. ज्या पद्धतीने ऑफस्टम्पच्या बाहेर तुम्ही जेव्हा चेंडूला पिच करता त्याच लेंथवर जेव्हा गोलंदाजी करता तर थोडीशी कठीणाई कुठेतरी होत असते उजव्या हाताच्या फलंदाजाला, कारण शफल होईपर्यंत तो चेंडू निघून जातो आणि अशा वेळेला मात्र कॉट बिहाइंडचे चान्सेस सुद्धा वाढतात. अखो टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ऋतिक जाधव त्या चेंडूवर येत आहेत आणि सरळ चेंडू आपण पाहू शकाल आतमध्ये ढकलण्यात आलाय आणि हा ना करता करता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत इथे 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 39 या धावसंख्येवर 39. जगदीशजी जाधव गुंदावे या ठिकाणाहून उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. जगदीशजी जाधव गुंदावे आणि रुपेजी बोंबाडे नांगरमोडी तर दोन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 39 धावा 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. उलटाच बॉल विकास अंधेरने मात्र खेळले जरूर. ऋतिक जाधव पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर इथून डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. तत्पूर्वी हा ना करता करता 3 धावा. 4थ्या धावेसाठी पलटले. 4 धावा पळून पूर्ण केलेत. 5व्या धावेसाठी मात्र या ठिकाणी जरूर आलेत. हा ना करता करता इथून जर आपण पाहिलं तर 5 धावा पूर्ण केले गेलेत. खराब प्रदर्शन फिल्डिंगच्या बाबतीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतं. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 44. जेव्हा टोटल लागते आणि जेव्हा धावांचा आपण पाठलाग करतो तेव्हा या धावा खूप मायने राखतात आणि त्याचा विचार करावा लागतो आपल्याला. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 44. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर पाहायला मिळतं. ज्या रणनीतीने जायचंय त्या रणनीतीने मात्र आतापर्यंत जाताना स्वरांगी वॉरियर्स संघाचे 2 फलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत. ऑफ साइडला फटका तर चांगला आहे. आता मात्र कोणती चूक करणार नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. अप्रतिम झेल टिपला गेला. निकेत यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहताय. जयेंद्रच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. फर्स्ट सेकंड विकेट डाऊन. 2 गडी बाद झालेत आणि संघाची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचली गेली. घेऊया एक छोटासा ब्रेक. या आपण ऐकूया सुमधुर संगीत. तो षटकार जाऊ दे पोच. राजूचं एक शॉट वन्स मोर. उडू दे तो षटकार जाऊ दे पोच. राजूचं एक शॉट वन्स मोर.
थँक्यू. या आपण जगदीशजी जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी सचिनजी भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित या सचिनजी भोईर यांना मी विनंती करेन की जगदीशजी जाधव यांचे यथोचित सन्मान आपण करावं. स्पाइकच्या स्वरूपात त्यावेळेला एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली गेली. 45 रन्स ऑन द बोर्ड लागले आता स्वरांगी वॉरियर्स या टीमची धावसंख्या. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 11 पूर्णांक जवळजवळ आपण पाहू शकतायत 25च्या सरासरी खेळले गेलेत आणि 45 वर जाऊन पोहोचले गेले. शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल हे महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे रुपेशजी बोंबाडे या ठिकाणी उपस्थित आहेत नांगरमोडी. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी अजय गवळी यांना विनंती करेन. अजय गवळी यांना विनंती करेन की आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. या वेळेला मात्र फुल टॉस नो बॉल बीमरच्या स्वरूपात आणि 9+6 मिळतील 7 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते तब्बल 52 या धावसंख्येवर. 52 रन्स. कैलाश धडपी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय उर्फ बाळा. बाळा इज ऑन अ फायर. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या तब्बल 52 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचं षटक आहे कारण शेवटच्या षटकात जेवढ्या धावा येतात त्या तेवढ्या कमीच वाटतात कारण एक टोटल कडे वाटचाल असते. 52 धावा. फ्रीचा सिग्नल जरूर फ्री लायसन्स त्या ठिकाणी दिले गेले बाळासाठी. बाळा एक हरवणारे खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे परंतु ऋतिक जाधव त्या ठिकाणी पुढे सरसावतील फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 1 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचली गेली. चामुंडा वॉरियर्स वर्सेस स्वरांगी वॉरियर्स या 2 टीमच्या दरम्यान आपण पाहत आहेत एक चांगलं क्रिकेट, प्युअर क्रिकेट आणि क्वालिटी क्रिकेट या हिरवळ मैदानात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि या वेळेला तू घेतो मी घेतो अशातच मात्र आपण पाहू शकलाय आणि इथून आपण पाहतायत कोणता फलंदाज बाद होईल याकडे लक्ष असणार आहे. त्या ठिकाणी एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद झालेला आहे हे आपण पाहणार आहोत आणि इथून थर्ड अंपायरची मागणी केली गेली. क्रॉस झालेत की नाही याकडे लक्ष असणार आहे. जय पवार सर. बाळा गॉन. या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत क्रीज जरूर सोडली गेली होती परंतु क्रॉस झाले नव्हते आणि सुचित पाटीलने परफेक्ट त्या ठिकाणी पाहिलं. प्रेझेन्स ऑफ पॉइंट त्यांनी जरूर या ठिकाणी आपण पाहू शकलात. ग्रेट. फलंदाज बाद होताना आपण पाहताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर सचिन माळी दर्शवतात, साहिल पाटील दर्शवतात की 55 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 2 आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 55. शेवटचे 4 बॉल आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विलास अंधेरला स्ट्राईक एंड कडे यावं लागेल. बाळाला मात्र परतावं लागतंय. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकलात. कैलाश धडपी. बाळा लयबद्ध झाला होता. बॉलवर बॉलच्या परफेक्ट मेरिट मध्ये येऊन खेळण्यात यश प्राप्त केलं होतं. या वेळेला फुल टॉस बॉल. हम भी किसी से कम नहीं.
हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय विलास अंधेर, ज्याला कॉम्प्रोमाइज करण्यासाठी भाग पाडलं गेलं होतं, परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत मी चांगला खेळणार हा त्याचा आत्मविश्वास. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 61. ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केले गेले. अचित पाटील आराम के साथ ते चेंडूवर येईल का? वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 63, कारण शेवटच्या षटकामध्ये धावा कशाही पद्धतीने होत, कोणत्याही पद्धतीने होत, धावा येणं फार गरजेची गोष्ट असते. संघाची धावसंख्या 63 वर जाऊन पोहोचली गेली. एकंदरीत 63 धावा. बॉल फेकून झाले 4. उलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक तर जरूर आहे. वैभव मात्र चेंडूचा पाठलाग करेल. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 66. या धावसंख्येवर 66 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. परंतु नाण्याच्या 2 बाजू आहेत. जसे नदीला 2 किनारे आहेत, तसंच क्रिकेटमध्ये मात्र आपण पाहू शकतायत हार आणि जीत हे 2 शब्द मात्र आपण पाहू शकतायत अर्थातच लपलेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 66 वर जाऊन पोहोचली गेली. चला बालाजी नेटवर्क टीमचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे 4 स्टार दुकटन टीमचा कॅप्टन. ऑन साइडला मनोजचा हा फटका. मिस टायमिंग जरूर आहे. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळतोय चेंडू. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. आता मात्र हा ना करता करता इथून आपण पाहू शकतायत 3 धावा तर कंप्लीट झाल्या आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 69 आणि 70 धावांचं आव्हान हे समोर ठेवले गेले. 14च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रति षटकामागे. 14ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. गेल्या मॅच मध्ये मात्र 59 धावा सहजगत्या पार केल्या गेल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये स्वरांगी वॉरियर्स टीमच्या गोलंदाजांसमोर कशा पद्धतीने खेळतील याकडे लक्ष असणार आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा दुकटन प्रीमियर लीग 2024 सीझन 6. स्पर्धेकरता आकर्षक चषक ज्यांनी मात्र आपण पाहू शकता दिलेले आहेत. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अतिश पंढरीनाथ गोवारी
यांसकडून आपण पाहताय द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अतुल कमळाकर घरत यांसकडून, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कुंदन सातवी जितू सातवी यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकाल. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी कुंदन सातवी यांसकडून दयानंद वजे यांच्या स्मरणार्थ. सन्मान चिन्ह कमिटी कडून आपण पाहू शकताय यांसकडून दिलेला आहे. टॉस बॉक्स जो उभारला गेलाय तो सचिन भगवान भोईर यांसकडून. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विनोदजी तांडेल यांसकडून 2 कॅप दिलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच मेडल कुणाल गोपीनाथ पाटील पोलीस पाटील यांसकडून आपण पाहतात. मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट धीरज पाटील यांसकडून. उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी दिलीपजी भोईर यांसकडून आलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज एकदंत स्पोर्टचे मालक कल्पेश किनी यांसकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वायबी कलेक्शन यतीन भोईर यांसकडून. सर्वात जास्त सिक्सर षटकार जो टोकेल ते मात्र प्राइज आहे प्रवीण जाधव यांसकडून. प्रवीण मंडप डेकोरेटर्स सर्वात जास्त चौकार त्यांच्याकडून आपण पाहतायत. 3 बॉक्स बॉल शरद भुयाळ यांसकडून. 4 दिवस पिण्याच्या पाण्याची सोय केली पुष्कर पाटील यांसकडून. 8,500 रुपये मात्र आदरणीय देवानंद वजे यांसकडून. 555 रुपये मात्र माणिक गरत यांसकडून. 500 रुपये मात्र खेडकर दादा फॉरेस्टर यांसकडून. 1,000 रुपये मात्र आदरणीय दयानंद भोईर यांसकडून माजी सदस्य ग्रामपंचायत पंचायत दुकटन. 501 रुपये रवींद्र ढोला यांसकडून. 500 रुपये मात्र नरेश नवशा भोईर यांसकडून. रमेश डोवला 500 रुपये यांसकडून. संजय पारगावकर 1,000 रुपये. प्रकाश वेडगा कृषी अधिकारी 1,000 रुपये. प्रसादजी भोईर माजी सरपंच दुकटन 1,000 रुपये. संतोष काकरा 500 रुपये. राघव देशमुख 20,000 रुपये. संदीप पांडुरंग जाधव 500 रुपये. विश्वनाथ मेहर 500 रुपये. संदीप किनी 500 रुपये. चेतन कमळाकर पाटील 20,000 रुपये. पंचायत समिती पालघर उपसभापती योगेश रामा धडपी 500 रुपये. पंकज गायकवाड 2 टी-शर्ट ज्यांनी दिलेले आहेत. पहिलाच बॉल यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अचित पाटीलचा जरूर होता. चेंडू निघून जाईल गुरुनाथकडे. कोणती धाव येत नाहीये पहिल्या बॉलची सांगता होते. पंकज गायकवाड यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच फायनल टी-शर्ट 2 दिलेले आहेत. नितीनजी पाटील ज्यांनी पंचांसाठी राहण्याची उत्तम सोय केली आणि त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं सुद्धा आर्थिक सहाय्य लाभलं त्याबद्दल धन्यवाद आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा उपयोग यावेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू यष्ट्यांच्या वरून हलकासा गुंगारा देत मात्र चेंडू निघून जातोय जयेंद्रच्या हातामध्ये. डॉट बॉल. वसंतजी चव्हाण साहेब मनोर यांच्याकडून 10,000 रुपये. जयजी सातवी चहाडे यांच्याकडून 1,000 रुपये. पंढरीनाथ पाटील माजी तंटामुक्ती अध्यक्ष 505 रुपये. अशोक पाटील बहाडोली 500 रुपये. शैलेंद्र जाधव या ठिकाणी उपस्थित. शरदजी भुयाळ या ठिकाणी उपस्थित झालेत. भारतीय डाक कर्मचारी ज्यांनी 3 बॉक्स बॉल दिलेले आहेत त्यांना मी विनंती करेन व्यासपीठावर या आपण. सर्व दातृत्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून कोर कमिटीकडून आणि दुकटन प्रीमियर लीगच्या सर्वांकडून धन्यवाद. यावेळेला बॅटची एज आणि यस टेकन. कोणती चुकी करणार नाहीये जयेंद्र. सेलिब्रेशन टाइम. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 1 बाद 0. फलंदाज बाद. अल्टी पल्टी होऊन मारतोय आप्या तो बसून शॉट. अल्टी पल्टी होऊन मारतोय आप्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची. तीन बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 0-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये डकवर फलंदाज बाद झाला. हलक्याच्या हाताने जरूर सोयल यावेळेला सेन्सिबल दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक जाधववर परिपूर्ण दारोमदार आता असणार आहे कारण याच खेळाडूने गेल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली गेली होती. सुपर बॅटिंग आणि पर्पल कॅपचा हकदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या खेळाडूकडे तेवढं कॅलिबर आहे, कॅपेबिलिटी खेळाडू आहे, परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये तुम्हाला जिद्दीने खेळावं लागेल. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तो स्ट्रॉंग राहावं लागेल, चांगला खेळ करून दाखवावा लागेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या समोर. लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेत, अमूल्य वेळ देत आहेत. या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत.
गोलंदाजी केले कैलाश धडपीने रिलॅक्सेबल आपण पाहू शकतात गोलंदाजी करताना कोणत्याही प्रकारची हाईकाई करत नाहीये कोणत्याही प्रकारचं न डगमगता दबावाला न जुमानता मी चांगली गोलंदाजी करेन आणि 100% देईन माझ्या संघासाठी हे ते जाणत असताना पाहायला मिळतं याला म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटीने गोलंदाजी करणं व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स ऑफ साइडला काय फटका खेळलाय जबरदस्त अप्रतिम नजाकत भरा शॉट हा पॅटर्न शॉट आहे मिस्टर ऋतिक जाधवचा सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग सादर आणि मान परंतु उच्च विचार यावेळेला पाहायला मिळतात आणि दयानंद भोईर यांचं चौकाराने स्वागत केलं जातं माजी सदस्य ग्रामपंचायत धुकटन वेलकम 4 आणि त्यांच्या समवेत आपण पाहताय संदीपजी किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत एक क्रिकेट प्रेमी आणि सुंदर व्यक्तिमत्व त्यांचं सुद्धा करूया मनपूर्वक धन्यवाद चौकाराला आणि चौकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते सचिन माळी दर्शवत असताना 5 वर षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं कंपॅरिझन करताना 10 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या ऋतिक जाधवच्या गोलंदाजीवर तर इथून 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं 65 रनची आवश्यकता आहे म्हणजे षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे सोहेलकडे ते पोटेन्शियल आहे गोलंदाज गुरुनाथ जाधवने या स्पर्धेमध्ये छाप सोडले फलंदाजांना धमचाक करून सोडलंय ते गेल्या मॅचचा विचार करता गुरुनाथ थोडेसे महाग ठरले होते परंतु या मॅच मध्ये कमबॅक करतील का मोठा प्रश्न निर्माण झालाय यावेळेला ऑन साइडला फटका तर चांगला आहे फिल्डर कोणी नाहीये आणि सरळ चेंडू निघून जाईल 1 बाउन्सने चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलं गेलं चौकाराकरिता धुकटन प्रीमियर लीग चौकार 4 बॉल द्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध केली आणि अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला थोडासा बाउन्स झाला होता वेळ घेतला संयम बाळगला आणि बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होती ही खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळाली तुमची शरीराची बोली भाषा बालाजी नेटवर्क आणि 4 स्टार दुकटन आणि बालाजी नेटवर्क ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवले गेले तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा सोहेलच्या बॅट मधून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 या धावसंख्येवर पहिल्या बॉलवर चौकार दुसऱ्या बॉलवर 2 धावा बालाजी नेटवर्कचे ओनर संजयजी पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी मॅच बॉल आलेला आहे शैलेंद्र जाधव त्याचप्रमाणे शरद भुयाळ यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र दिशा दिली गेले फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील चेंडूची फेक करतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल वर यावेळेला सॅटिस्फाईड व्हावं लागतं सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय सर्व संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच प्रत्येक खेळाडूवर त्यांनी भरोसा दाखवला आपल्या संघामध्ये त्यांना हृदयामध्ये स्थान निर्माण करून दिलं आणि आज त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी हे मंच उभारलंय ज्याचं नाव आहे धुकटन प्रीमियर लीग
संघाची धावसंख्या 12, 70 धावांचा पाठलाग करत असताना अजून सुद्धा 58 रनची आवश्यकता. येणारे बॉल 21. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. थोडासा निराश जरूर असेल ऋतिक जाधव. बाईटच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचा बॉल अँड बॅटचं कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 या धावसंख्येवर 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 13 रन्स, क्षमस्व 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत 4 बॉलच्या समाप्तीनंतर. स्लोवर वन चेंडू, पंचांकडे दाद मागितली गुरुनाथ जाधवने. अशी अपील केली जणू काही इरफान पठाणची मला आठवण आली आणि वसीम अक्रम या गोलंदाजाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 13. अपील करणं हा सुद्धा एक नियम आहे. 27 क्रमांक, त्या नियम क्रमांक 27 हा अपील करावाच लागते तुम्हाला. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडे दाद आणि या वेळेला पुन्हा एकदा पंच मात्र या अपीलशी सहमत नाहीयेत. लेगबाईचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 14 रन्स. गुरुनाथ जाधवने मात्र कसा कमबॅक करावा हे दर्शवून दिलं. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 56. टॉस टाइम त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एका साईडला संघ बालाजी नेटवर्क आणि एका साईडला संघ 4 स्टार धुकटन. बालाजी नेटवर्क टीमने टॉस जिंकून येतील. डिसिजन फिल्डिंग स्वीकारले. धन्यवाद. तर आता बॉल आहेत यावेळेला आपण पाहतायत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 56 रनची आवश्यकता आहे. जी स्टार्ट हवी होती ते अजूनपर्यंत स्टार्ट यावेळेला व्यवस्थित मिळालेली नाहीये. म्हणतात ना, वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. सुरुवात होणं खूप गरजेची गोष्ट असते, परंतु ती सुरुवात यावेळेला जरूर पाहायला मिळाली नाही. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. ती सुरुवात करावी लागते. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागणार आहे, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. दोन षटक 14 रन्स. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेलाय. सरळ चेंडूला मात्र पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्सने चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. सावळ्याचा अक्षय पवार बॅटमॅन, त्याचा नाव लई फेमस झाला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. थँक्यू धीरज डोला. या गोलंदाजासाठी मात्र बक्षीस लागले गेलंय. 3 विकेट जर घेतायत तर साहिल तुंबडा यांच्याकडून 500 रुपये आणि अजय कोल्हेकर यांच्याकडून 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी अजय कोल्हेकर यांच्याकडून मलवाडा या ठिकाणाहून आलेले आहेत, त्यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी सहजगत्या खेळपट्टीवर 2 धावा परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 20 या धावसंख्येवर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. ऑफ साईडला फटका चांगला आहे. या वेळेला चेंडू निघून जातोय मिड ऑफच्या क्षेत्रात. तत्पूर्वी फेक येईपर्यंत सोयलला मिळतील 2 धावा आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. सिंगल डबलला जरूर महत्व देत आहेत, परंतु सिंगल डबल या वेळेला देत असताना प्रतिस्पर्धी संघाला तो आनंद तर मिळतोय, परंतु षटकार चौकार आल्यानंतर यावेळेला आनंद मिळेल तो चामुंडा वॉरियर्स संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. खूप चांगला फटका सजवला आणि सरळ चेंडूला फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सोयलच्या बॅट मधून षटकार 6. खेळतय छान जलदच भोयर ऑलराऊंडर.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग करत असताना पाहायला मिळतोय. सिंगल तर डेफिनेटली मिळेल. लॉंग ऑनचा फिल्डर या वेळेला मात्र थोडंसं लेझी राहिले, फेकी थोडीशी परफेक्ट झाली नाही आणि अशा प्रकारे 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. दुहेरीने संघाची धावसंख्या 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. म्हणजे आता येणारे बॉल आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये 40 रनची नितांत गरज आहे. ऑन साईडला फटका तर चांगला आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी, कोणती मिस्टेक करणार नाहीये. सोहेलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. शेवटच्या बॉलवर मिळाली धीरजला विकेट आणि इथे प्रत्येक विकेटसाठी प्राइज लागलं होतं अजय कोल्हेकर यांच्याकडून. मलवाडा यांच्याकडून 200 रुपये मात्र धीरजसाठी यावेळेला पात्र ठरला गेलाय. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 30, येणारे बॉल 12, 12 बॉल मध्ये 40. शैलेंद्र जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सचिन भोईर यांना विनंती करेन सन्मानानं आपण स्वागत करायचं आहे. यावेळेला ऑन साईडला ऋतिक जाधवच्या बॅट मधून एक पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. या षटकारांची आवश्यकता आहे चामुंडा वॉरियर्स टीमला. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. Enough with you, my baby. I'm crazy and I want you to stay. Don't leave me ever. Enough with you, my baby. I'm crazy and I want you to stay. Don't leave me हे उरत होते. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचली गेली. चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर अटॅकिंग मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता, ओव्हरपिच चेंडू जरूर होता, परंतु ऋतिक जाधवचा बॉडमॅन खूप छान पद्धतीने त्याचा उपयोग करताना पाहायला मिळतोय. ऑफ साईडला गॅप मध्ये खेळले गेले जरूर. फिल्डर मात्र फार दूर आहे. 2 फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल. षटकारानंतर आलेला हा धुकटन प्रीमियर लीगचा चौकार. 4 धावा. अंगात भरलंय वार, ही फिरतीची बाधा झाली. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. आता बॉल आहे 10 आणि 10 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता आहे. वेळा मात्र ऑन साईडला जरूर खेळले गेले. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल. थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक होता. बॅटची एज हलकीशी लागून मात्र चेंडू निघून जाते पाठीमागे. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने 41 वर धावसंख्या. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 29 रनची आवश्यकता. 9 बॉल 29 रन्स. ऋतिक जाधवने काय बॅटिंग केले, जबरदस्त. जरी पर्पल कॅपचा मी अगदार असलो तरी सुद्धा बॅटिंग मध्ये सुद्धा मी अग्रेसिव्ह बॅटिंग करू शकतो हे दर्शवत असताना ही जिद्द असावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये.
ऑन साइडला सुचित पाटीलच्या बॅट मधून छोटा पॅक बडा धमाका, सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता. व्हॉट अ टायमिंग, ग्लोरियस शॉट. 6 धावा. 23 रनची आवश्यकता. 8 बॉल 23 रन. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये. 23 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 8. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. 8 बॉल आणि 23 रन. वेल आपण पाहू शकताय थोडासा चेंडू मात्र बाहेर निघून जाणारा पाहायला मिळाला आणि यस पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. व्हाईट +1 अशा मिळतील 2 धावा आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 49. आता बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 21 रन्स चामुंडा वॉरियर्स या टीमला विजयाकरिता. याचा कोणता संघ मात्र अंतिम फेरीत प्रवेश करेल याकडे लक्ष असणार आहे, कारण हाच बेनिफिट असतो जेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर तुम्ही पोहोचता. उलटाच बॉल होता. ऑफ साइडला जरूर खेळले गेले. फिल्डर दूर आहेत परंतु व्हॉट अ फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्यात यश मिळवलं. प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, आय कोऑर्डिनेशन, एक्सलंट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 50 रन्स. आता मात्र 7 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. शैलेंद्र जाधव यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 500 रुपयांचं आलेलं आहे. मंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतायत. अगदी थोड्याच वेळात आपण या मॅच नंतर स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. ऑन साइडला काय फटका खेळलाय, जबरदस्त फॅब्युलस बॅटिंग. रणनीती मात्र या वेळेला खूपच खराब पाहायला मिळाली की काय, कारण बाळाकडे मात्र ते टॅलेंट होतं. गुरुनाथ जाधव मात्र एक लेफ्ट आर्म बॉलर, कारण गेल्या ओव्हर मध्ये सुद्धा धावा खर्च केल्या होत्या त्या 9 आणि तदनंतर आपण पाहू शकता या ओव्हर मध्ये तब्बल 26 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56 आणि आता विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 14 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिश कामणकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खल निग्रहणाय, तर आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या करूया. तन्मय भोईर यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक तन्मय भोईरच्या हातामध्ये मात्र यावेळेला पाहायला मिळतं. गुरुनाथ जाधवने खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. अजून सामना बॅलन्सिंग आहे नो डाऊट, परंतु सुचित पाटीलचं मी कौतुक करेन. निर्णायक क्षणाला 2 षटकार. ऋतिक जाधव आतापर्यंत एक चिकाटी प्लेअर पाहायला मिळतोय. तन्मयचा हा बॉल यावेळेला पंचांकडे दाद मागितली. सुचित पाटील धाव घेण्याच्या प्रयत्नात होते परंतु ती धाव मिळाली नसती. तुम्हाला तो डिलिब्रेट चेंडू म्हणून ओळखला असता, कारण जेव्हा तुम्ही ऍक्शन करत नाहीत आणि धाव घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो बॉल काउंट होतो, रन्स तुम्हाला मिळत नाही. त्याच फलंदाजाला तिथेच राहावं लागतं. या गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन साइडला मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग मनोजच्या द्वारे पाहायला मिळते. सिंगल, नो बॉल, नो बॉल, ओ स्टेप, ओ स्टेपिंगचा नो बॉल यावेळेला आपण पाहत आहेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या 1+1 2 धावा मिळत आहेत. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 58. आता 12 रनची आवश्यकता आहे. 5
पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साइडला बेधडक झन्नाटेदार आउट ऑफ द पार्क. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 6. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कसं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. थँक यू. क्या बात आहे सुजित पाटील. 3 बॉलवर 3 धमाकेदार षटकार पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या 64च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. आता 4 बॉल आणि 6 रन. जो दुसऱ्या बॉलवर नो आला तो साईड टच आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये पाहू शकलात. यावेळेला ऑन साइडला खेळ खल्लास. फायनलचं तिकीट. क्या बात आहे सुचित पाटील, ऋतिक जाधव. ऍब्सोल्युटली स्टनिंग इनिंग आणि जबरदस्त आपल्या बॅटला चुंबन करताना पाहायला मिळतोय. ही खरी ओळख आहे. आपल्या बॅटला प्रेम देणं, तेवढा मान सन्मान देणं. अतिशय सुंदर बॅटिंग. जरी मी गोलंदाजीमध्ये ती कामगिरी करू शकलो नाही, परंतु फलंदाजीमध्ये मी ती कामगिरी करू शकलो. ऋतिक जाधवला खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं त्याचं सुद्धा कमी आहे. चिकाटी प्लेअर. आता मात्र स्ट्रगल करावं लागेल. टॉप 1 वर होते. आता मात्र जेव्हा पराभूतच्या छायेत जातात त्यावेळेला मात्र आपण पाहू शकता तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं सेकंड मॅच मध्ये. तिथून पुन्हा एकदा तुम्हाला मॅच ती फायनल मध्ये पोहोचला तर अजून एक खेळावी लागते. मात्र चान्स आहे नो डाऊट. स्वरांकी वॉरियर्स टीम, मी म्हटलं होतं आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खेळपट्टीने रंगरूप धारण केलेलं आहे.